पतीच्या घरी ज्यावेळेस पत्नी येते त्यावेळेस ती साधी स्त्री असते. जेव्हा ती तिच्या गुणावरून, तिच्या वागण्यावरून, तिच्या चांगल्या कर्तृत्वावरून ती लक्ष्मी किंवा अवदशा ही ठरत असते. म्हणून तिचे वागणे किती महत्वाचे आहे, आपल्या पती देवाबरोबर किती चांगल्या पद्धतीने, किती आदरयुक्त भावनेने वागते, पतीची सेवा करते, यावरून ती लक्ष्मी ठरत असते. आणि किती प्रमाणामध्ये आपल्या पतीला शा देते दिवसभरातून, पतीची सेवा करीत नाही, पतीचे काहीही ऐकत नाही, अशा स्त्रीला अवदशा हे म्हटलं गेलेलं आहे. हे मी माझ्या मताचे मी म्हणत नाही. 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, उपनिषद यामध्ये ऋषी मुनी जपी तपी लोकांनी लिहून ठेवलेले आहेत. कारण ज्या पतीच्या मागे प्रेमळ पत्नीचा कष्टाचा हात असतो, मायेचा हात असतो, आणि तोच पती आपल्या संसारामध्ये, आपल्या घरामध्ये प्रगती, आपल्या शेतामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो. अन्यथा प्रगती करू शकणार नाही, उलट अधोगतीच होणार. कारण ज्या घरची स्त्री ही गुणाने वाईट असते, तिच्यामध्ये अवगुण असतात, आणि सतत ती पतीला भांडणं करते, झगडा करते, वेळेवर जेवण देत नाही, वेळेवर कपडे स्वच्छ धुवून देत नाही, पतीचे काही ऐकत नाही, उशिरा उठते, वेळेवर नाश्ता नाही, जेवण नाही, आणि ज्या त्या ठिकाणी पतीपेक्षा मीच आहे, पती हा वेडा आहे, माझ्या नवऱ्याला काय कळतंय, अशा प्रकारची जी स्त्री भाषा बोलते, तिचे हे वर्तन असते, हे वर्तन लक्ष्मीचे नसून अवदशेचे आहे. आणि अशा अवदशा असणाऱ्या स्त्रिया ह्या पुढच्या जन्मामध्ये वटवागुळ होतात, दारिद्र्य होतात, किंवा विधवा होत असतात, हे शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून शास्त्रानुसार, वेदानुसार, उपनिषदानुसार स्त्री ही आपल्या पती देवाचं ऐकून राहायला पाहिजे. ती जगाचं ऐकते, सर्वांचं ऐकते, फक्त पतीचं ऐकत नसेल तर तिचा जन्म, तिचा संसार हा व्यर्थ आहे. ती सर्वांना मानते, पतीला जर मानत नसेल तर तिचे जगणे व्यर्थ आहे. कारण पती हाच परमेश्वर असं शास्त्र सांगितलेले आहे. पतीच्या छत्रछायेखाली तिला सुख मिळते. पती निघून गेल्यानंतर ती सर्व बाजूने उघडी पडते, वनवासी होते. म्हणून पतीच्या छायेमध्ये असणारी स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते. आणि पतीला सोडून ज्या त्या ठिकाणी मीच आहे, वरचढ आहे, माझ्यामुळेच सर्व काही होत आहे, अशा स्त्रिया ज्या असतात, आणि त्या स्त्रिया खऱ्या अर्थाने अवदशा असतात, दुराचारी असतात, व्याभिचारी असतात, आणि असं समजायला काही हरकत नाही. कारण हे जे मी सांगत आहे, हे मी माझ्या मताचे सांगत नाही, हे 4 वेदामध्ये सांगितलेलं आहे, 18 पुराण, 6 शास्त्र, अभंगातेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेले आहेत. ज्या ठिकाणी बाईल कर्कशा असते, त्या ठिकाणी
दारिद्र्य, रोग हे राहणारच. म्हणून पतीच्या आज्ञेमध्ये जी स्त्री असते ती स्त्री शीलवान, गुणवान, चारित्र्यवान असते. आणि पतीच्या आज्ञेच्या बाहेर ज्या स्त्रिया वागतात आणि ते गुणवान, शीलवान, चारित्र्यवान असणार नाहीत. म्हणून सतत रोजची भांडणे, कटकट्या आणि शेवटी घटस्फोट घेत असतात. आणि 2-3 लेकरं झाल्यानंतर आणि लेकराचं जीवन सुद्धा अशा स्त्रिया उद्ध्वस्त करून टाकत असतात. म्हणून यामध्ये चांगल्या आणि वाईट स्त्रियांची 2-3 लक्षणे मी सांगितलो आहे. पतिव्रता स्त्रीचं वर्णन अनेक शास्त्रामध्ये केले आहेत. जी स्त्री पतिव्रता असते ती साक्षात लक्ष्मी असते. आणि जी पतीच्या आज्ञेबाहेर वागते आणि ती साक्षात अवदशा, दुराचारी, दुराभिमानी असते. म्हणून अशा स्त्रीपासून केव्हाही पतीने सावधान असले पाहिजे. आणि अशा स्त्रीच्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य हे सदोदित भरून उरलेले असते. पती हा काबाड कष्ट करतो, काबाड कष्ट करून आणि आणून घालतो. पत्नीचे पोट भरितो, लेकरा बाळाचे पोट भरितो. तो कसा का असेना बिचारा तो पत्नीसाठी देवच आहे. मग पतीचे जर ऐकत नसेल तर ती पुढच्या जन्मी वटवाघूळ, विधवा आणि रोगी बनून तिचा जन्म होईल. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.